एखादा कार्यकर्ता चांगलं काम करतो तेव्हा त्याला पदं मिळतात. चंद्रशेखर बावनकुळेंनी वक्तव्य केले. परळीत लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष वाल्मिक कराड असल्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तर वाल्मिक कराडचं काय कर्तृत्व आहे धनंजय मुंडेंना माहीत असूनही त्यांनी शिफारस केली असं अंजली दमानी यांनी म्हटलं. चंद्रशेखर बावनकुळेंनी विचार करून बोलायला हवं असाही सल्ला दमानी यांनी दिला आहे. वाल्मिक कराडावर खंडणी दाखल होते तरी त्यांना लाडकी बहीण योजनेचं जे आहे ते अध्यक्ष करण्यात आले. याला कुठेतरी पाठीशी राजकीय मंडळी घालतात असं वाटतंय. असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना पदं मिळतात. एखाद्याने जर वाईट काम केलं त्याला त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे. जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करत असेल तेव्हा पदं मिळाले असतील, पण एखाद्या वेळी जर चुकीचं काम केलं त्याची शिक्षा झाली पाहिजे, त्याला शासन झालं पाहिजे. सरकार या भूमिकेमध्ये आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना मला अतिशय विनम्रपणे म्हणायचंय की वाल्मिक कराड यांची कर्तृत्व काय आहेत आणि ते कसली कामं करतात हे धनंजय मुंडेंना पूर्ण ठाऊक होतं. तरी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्यांना अध्यक्ष बनवण्याची शिफारस जर त्यांनी केली असेल तर त्यांचं कौतुकच करायला पाहिजे की अशा इतक्या चांगल्या माणसाला, इतक्या स्वच्छ माणसाला, ज्याच्या विरुद्ध 14 FIR 45 सेक्शन्स लागलेले आहेत, इतका स्वच्छ माणसाला ते अध्यक्षपद देत आहेत. हा काय कार्यकर्ता आहे का? हा पहिला प्रश्न. बावनकुळेंनी थोडं तरी विचार करून बोलायला हवं. आता ते हा प्रश्न तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना विचारला पाहिजे. लाडकी बहीण त्यांच्या याच्यामधून 40 का 50 काही महिला भगिनींना ते प्रत्येक महिन्याला काहीतरी 25-50 हजार असे काही पाठवत होते असं पुरावे बाहेर आले. मग आता अशा व्यक्तीला तुम्ही लाडक्या बहिणीचं अध्यक्ष केलं कसं, हा प्रश्न धनंजय मुंडे यांनाच विचारला पाहिजे.